ज्या मुलांना कवडीचंही व्यसन नसते नेमकं तेच मुलं सिंगल असतात. लग्नात जरी घातली शेरवानी तरी लग्नानंतर राहावं लागतं उंदरावानी. ना चंद्रमुखी ना पारू, पोरांचे आयटम फक्त दारू. भावांनो, सगळ्यात जास्त हरामी तर ते नातेवाईक असतात जे सारखं म्हणतात तुमच्या लग्नाचं वय झाले पण तुमच्यासाठी एक पण मुलगी बघत नाहीत. दीदीचा आवडता रंग आहे काळा आणि दीदीला नवरा पाहिजे गोरा. असं कसं चालेल दीदी? सासूबाई, मी पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्याच घरची सून म्हणून येणार आहे. नको गो बाई, आम्ही घर जिंकून टाकणार आहे. आज ब्लॉक करतील, उद्या सर्च करतील. हे नाव एवढं मोठं करायचं ना की सोडून जाणारे पण पश्चाताप करतील. मामाची मुलगी हक्काची बायको असते, पण ती मामाने दिली पाहिजे ना राव. भावांनो, आज ब्लॉकचा अर्थ सापडला बर का. शेवटची इच्छा न विचारता डायरेक्ट फाशी देणे. डिअर मित्रांनो, जर तुमची कुणी किंमत करत नसेल तर टेन्शन घेऊ नका. असं बी भंगारवाल्याला हिऱ्याची परख नसते. जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत थांबू नको भावा. तीच वहिनी पाहिजे आपल्याला. लावा ताकद. पोरीला माहित पण नसतंय आणि लगेचच पोरं वहिनी म्हणायला चालू करतात. व्हिडिओ काढणारा नको, एडिटिंग करून देणारा पाहिजे. रील्स बनवणारी नकोय, भांडी घासणारी पाहिजे. डीएम मध्ये ना जास्त फ्लर्ट करत जाऊ नका पोरांनो. परत पोरीनी फ्लर्ट बॅक केलं ना तर हाताच्या नसा कापाव्या लागतात. एकाने डीएम केलाय, आजकाल सिंगल मुलींपेक्षा लग्न झालेल्या मुली जास्त व्हिडिओ बनवत असतात. तुला का ढवळतंय? तुझ्या का छातीत मळमळतंय? आम्हाला आमच्या घरच्यांनी सांगितलंय जे काही नखरे करायचेत ना ते नवऱ्याच्या घरी जाऊन करायचे. म्हणून आता आम्ही नखरे करतोय. बघायचे तर बघ व्हिडिओ, नाही तर निकडकड नाही. आलाय बघा ना, लग्नाआधी पण काय नखरे नाही करायचे, लग्नानंतर पण काय नखरे नाही करायचे. काय करायचं काय आम्ही? बिचारा आम्ही लग्न झालेल्या मुली. ए मित्रा, घर नाही अख्खं गाव सजवणार जेव्हा तुझं लग्न तुझ्या आयटम सोबत होणार. आमचं लग्न झालेलं आहे. आम्ही कधी डेटला नाही जात, तर डेट फिक्स करून किराणा आणि भाजीपाला आणायला जातो. आमच्या आई वडिलांनी आम्हाला कधीच शिव्या नाही शिकवल्या. आम्ही स्वतः शिकलोय. काही पोरं कमेंट करतात, यार पोरीच मिळत नाहीत, पोरीच मिळत नाहीत, पोरीच मिळत नाहीत. अरे तुम्हाला ना पोरगी पटत नाही कारण तुमचे गुण तसलेत. काय काय पोरांना विचारा, लग्न झालेल्या पटतायत त्यांना. तुम्हाला साधी एक पोरगी पटत नाही? बघा ना, खरंच. डिअर पोरांनो, आम्ही पोरी कधीच आजारी पडत नव्हतो, फक्त आम्हाला कसं तरी होते. सोनुष पप्पा, हा बोल. समजा मी तुम्हाला 2000 रुपये उसने दिले. कधी घेतले मी तो 2000? अहो सोनुष पप्पा समजा. हा ठीक आहे, मी तो 2000 रुपये उसने घेतले. द्या मग. द्या ना. कोणते उसने घेतील? कधी? तुम्हीच म्हणले ना आता मी 2000 रुपये उसने घेतले म्हणून. येऊ काय डोक्याला ताप झाला बापा? द्या बरं. हा देईन देईन. सोनुष पप्पा नाही भाऊ, मला पाहिजे, मला पाहिजे ते द्या पटकन. मला पाहिजे सोनुष पप्पा. काय द्या ना. काय करावं बापा आता? हा हे घे, किती येतं बाकीचे देईन नंतर. सोनुष पप्पा 2100 बाकीचे नंतर द्या. अजून 500 राहिले. आणि सोनुष पप्पा तुमची नियत काही बरोबर नाही बर का. तुम्हाला एका हाताने द्या आणि दोन्ही हाताने काढणं लागते तुमच्याकडून पैसे. धरे धरे माझ्या डोक्यात घाले घाले माझ्या डोक्यात. तुम्ही सांगा मी चालले. नाही माझ्या डोक्यात घाले. आजकालच्या पोरींची चॉईस शाळेमध्ये चिकना, कॉलेजमध्ये देखना आणि लग्नात टकला. काल त्या मुलाला गर्दीत मार खाताना बघितलं ज्याचं स्टेटस होतं आम्ही जिथं उभा असतो तिथं गर्दी होते. मित्रा, खरं खरं सांग, रस्त्यावर चालताना एखादी पोरगी समोरून चालायली तर लगेच मोबाईल बघत चालतोस की नाही? डिअर मित्रा, तिने तुला इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर सगळीकडे ब्लॉक केले, पण तू टेन्शन घेऊ नको. डायरेक्ट फोन पे वर मेसेज कर. हारच मानायची नाही. काही लोक रात्री त्यांच्या बाबूशोनासोबत भांडतात आणि आम्ही गरीब लोक मच्छरासोबत. कोणाची सजनी बनायच्या वयात गजनी बनत चालले. आप्पा, तुम्ही इन्स्टावर लय फेमस झाले बर का, पण तुम्ही किती चावट आहे ना. हे घरी जाऊन तुमच्या बायकोला सांगते की तुम्ही आमच्या शेजारणीवर कशी लाईन मारतात ते. आणि ते क्रेडिट कार्ड पण तुम्ही आमच्या शेजारणीकडे देऊन ठेवले, तिने मला सगळं सांगितलंय. जर तुमचा बेस्ट फ्रेंड अचानक बोलायचा बंद झाला ना की समजून जायचं त्याच्या आयुष्यात कोणती तरी झिपरी आलीये.
तुला माहितीये ना मी तुझ्या 10 वर्षापासून प्रेम करतोय. हो मग आता काय पेन्शन चालू करू का? ए उठ ना बाई, सूर्य बी उठला तुझ्या अगोदर आणि तू इतके वेळ झोपली. उठ. सूर्य माझ्या अगोदर झोपायला जातो ते नाही का दिसत तुम्हाला? झोपू द्या गप, नाही तर तुमच्या डोक्यातच दगड घालीन उचलून. चाल पाटा. सोनुष पप्पा कुठे जायचंय पण? अगं मला तुला एक सरप्राईज द्यायचंय आज. सरप्राईज? हा चल बस बरं पटकन गाडीवर. बाई सोनुष पप्पा कुठे आणलं तुम्ही मला हे? अगं तुला दिसाना का, हे ड्रॅगन फ्रूटचं शेत आहे, ड्रॅगन फ्रूटचं. अहो ते तर दिसून राहिलं, पण इथं कशाला आलो आपण? अगं हे शेत आपल्याला विकत घ्यायचंय आणि ते बी ड्रॅगन फ्रूट सगट. अहो कुठे टाकला काय सोनुष पप्पा? आजकालच्या बायकांचं कसं झालं माहितीये का, एक तर मंगळसूत्र घातलं तर त्यांना चोरांची भीती, आणि नाही घातलं तर पोरांची भीती. पोरींच्या मागं एकदाच लागायचं. होय म्हणले तर विषय क्लोज, नाही म्हणले तर त्याच्या आईला तिच्याच जीवावर दुसरीला पटवायचं. आमच्या कॉलनीतल्या एका काकांनी मला एक प्रश्न विचारला की तुझं लग्न झालंय का? मी म्हटलं हो. मग त्यांनी अजून एक प्रश्न विचारला की तुझे मिस्टर काय करतात? मग मी त्यांना म्हणाले पश्चाताप. तुमचा बेस्ट फ्रेंड अचानक बोलायचा बंद झाला की समजून जावा त्याच्या आयुष्यात कोणत्या तरी झुपरीची एंट्री झाली आहे. जेवायला किती दिवस झालं कुठं करतोस? पाच झाला आता हे करायचं आणि मागं आलो कुठं काय किती वर्ष झालं फुट काढायला लागलाय. त्यांना डोकं फिरवलं 4 दिवशी माणसं तिच्या ऐका आता झालं लोक चल 4 दिवशी जेवायला आणि 4-5 मेनू काढले. तेच सांगवले गडबड करून झालं का आता 4 दिवशी आम्ही बायका कधी कधी नवऱ्याला मुद्दाम रागात आणतो की त्याने 2 मिनिटाऐवजी 2 तास भांडणच का होईना आमच्याशी बोलत राहावं. हा मम्मी हात कापला, काय करू? स्टोरी टाक इंस्टाग्रामवर स्टोरी टाक, व्हॉट्सअपला स्टेटस टाक. तोंडाला काय झालं तुझ्या? काय नाही, काहीतरी लावायचं ना मग. मला कोणाला दाखवायचं तोंडाला लावून? ते पण आहे बघ. एकाला दाखवून पश्चाताप झालाय. मित्रांनो, ही माझी 2 अशी मित्र आहेत जे माझ्या अडचणीच्या वेळेला कधीच येत नाहीत. अरे काहींना सासूंचा त्रास असतो आणि काहींना आजी सासूंचा. आजी सासू म्हणजे नवरे, येता जाता उठता बसता सारखं टोमणे. माझ्या घरच्यांनी सांगितले असं काम कर की ज्याच्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. मग काय, जाऊन झोपले मी. स्वतःची बायको कितीही सुंदर असली ना तरी शेजारणीला बघितल्याशिवाय तुमच्या अंगातली मस्ती काही जात नाही. बरोबर ना? तुम्ही माझ्यावर लय प्रेम करता ना? होय. मग मी मेल्यावर तुम्ही लय रडणार. होय. मग रडून दाखवा की. मग मरून दाखव. माझ्या 2 गर्लफ्रेंड होत्या, दोघींनाही मला धोका दिल्या. मी टेन्शन नाही घेतलो, दोघीच्या नावच्या 2 म्हशी घेतलो. आता हिनं 3 लिटर, तिने 3 लिटर, सकाळी 6 लिटर, संध्याकाळी 6 लिटर, एकूण 12 लिटर. भाव लागते 60 रुपये लिटर. 12 सांग 72 म्हणजे 720 रुपयाचं दिवसाचं दूध. वरले 20 रुपये सोडून द्या. 10 दिवसाचे 7,000, 30 दिवसाचे 21,000. झाली ना लाईफ सेटल. ओ इकडे बघा, सेल्फी काढू. तोंडावर कपडा मारा दे. 5 रुपयाची फेरन लावली तर लावत जा की. आता का काय बाई, किती शिक्षण झालंय तुमचं? अहो बाबा, शिक्षण झालं असं तसं मरुस्तवर काला गटुडे वाहिले असते. हा ते खरंय म्हणा. मग काय काय तर मन जिंदगी ना मिलेगी दुबारा. अरे अशी वाट लागलेली जिंदगी पाहिजे तरी कुणाला? आई, मला आणि दीदीला चहा कर की. उठ की. ए बाबा, आत्ताच बसल्या कंटाळून, जा तुझ तू करून पे जा. लग्न कर मग माझं. माझी बायको मला रोज चहा करून देते. कसं करायचं तुझं लग्न? मुलीकडचे बघायला आले की नाही? तुमच्या मुलगीचं लग्न करायचं का म्हणून विचारत मला. आई कर की ग माझं पण लग्न, मी पण माझ्या नवऱ्याला रोज चहा करून देईन.
विचार केलेला रस्त्याच्या प्रत्येक वळणावरती तुझी आठवण काढेन, पण काय करू मेल्या, वळणच नाही आलं, रस्ता सरळ निघाला. पुरी भेटना, बायका भेटना. अरे काय चाललंय? आमच्या तर माग लागलेत बेट्यानो. वहिनी दादाच नाव ना काढायचं का? कशाला काढायचं त्यांचं नाव? हा, एवढ्या दिवसापासून त्यांच्या माग लागले. माया नावाचं टॅटो काढा, टॅटो काढा. ती संगी, ती पूजी, सगळ्याच्या नवऱ्याने त्यांच्या हातातनी बायकाचे नाव काढलेत. हा, इकडून माय लव, पुढं पूजा, पुढं काय. हा, आणि यांना सांगते गावाची महा नावाचा टॅटू काढा. काढतेत का? आणि मन नाव काढायचं का? मी कशाला मेहंदीवर त्यांचं नाव काढू? लग्नात काढलं होतं, लय झालं आता त्यांचं बिल. मेहंदी काढा तुम्ही गपचूप. अहो वहिनी, पण त्याला टॅटो नाही टॅटू म्हणतात. ते टॅटू असू नाही तर फाटू असू, जवळ ते महा नाव काढीत नाही त्यावर मी मेहंदीवर त्यांचं नाव काय काढीत नसते. समजलं का? लग्न अरेंज करा नाही तर लव्ह मॅरेज करा. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की नवरा हा मित्रासारखा पाहिजे. पण मित्र सोडून आहे ना सगळं बनतो. कधी सासू बनतो, कधी सासरा बनतो, कधी दीर बनतो, कधी जाव बनतो, कधी कधी तर ननंद पण बनतो. मी तुला माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाला घेऊन गेले. मला वाटलं तू तिथं जाऊन एखादी मुलगी बघशील, निदान मी तुझी सेटिंग तिच्या सोबत लावून देईल. अरे पण तिथं जाऊन तू असलं घाण काम करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. अरे पण ताईने काय केलंय? अरे वरातीत पैसे गोळा करत होता हा. घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले. कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं, ए बाई लांब हो, माझं लग्न झालंय. ज्या पोरी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात, काय माहित त्यांना माझा भाऊ का दिसत नाही. झालं का मोबाईल चेक करून? देवा, माझं कसल्या माणसासोबत लग्न झालंय ज्याला एक सुद्धा पोरगी मेसेज करत नाही. वहिनी, मुलींना आवडणाऱ्या एखाद्या चित्राचं नाव सांगा हो. मुलींना आवडणारं एकच चित्र, ते म्हणजे शेतकरी पुत्र. लग्न झालेल्या मुलीबरोबर कधीच अफेअर करत जाऊ नका. त्याचे बरेचसे असे तोटे असतात. शनिवार रविवार फोनवर बोलता येत नाही, सणासुदीला फोनवर बोलता येत नाही, सासू सासरे आले फोनवर बोलता येत नाही, पोराला भूक लागली, पोराला हागायला आलं, पोराला मुतायला आलं, पोरगच रडतंय, फोनवर बोलायला मिळत नाही. फक्त सोमवार ते शुक्रवार तेवढंच बाई काय फोनवर बोलायला मिळणार. बाहेर फिरायला नाही येऊ शकत. हे लोक बघतील, ते लोक. लग्न झालेल्या सगळ्या बायकांना सूचित करण्यात येते की येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत आपापल्या नवऱ्याकडे लक्ष ठेवा, अन्यथा नजर हटी तो सौतनपटी. कोणी जर तुमच्याशी बोलत नसेल, तुमच्या मेसेजला रिप्लाय देत नसेल ना, तर ही ट्रिक फॉलो करा. त्याला फक्त एक मेसेज करायचा, मला तुझ्याबद्दल काहीतरी समजलंय, आणि त्याच्यानंतर त्याला रिप्लायच नाही करायचा. ऑफलाईन निघून जायचं, नेटच बंद करायचं, बोमलत डायरेक्ट फोनच केला पाहिजे. काय कळालंय, काय कळालंय सांगायचंच नाही. झाला आता सीझन चालू. आता कोणाचं पाखरू कोण घेऊन जाईल काय सांगता येत नाही. यापुढे माणसं मरायला ना कुठल्या रोगाची पण गरज पडणार नाही. नुसतं इन्स्टंट व्हॉट्सअप जरी बंद पडलं ना, अर्ध्याच्या वर लोक तडफोडच मरतील. सुनी, सगळ्याच बायका मंद नसतात. एखादी सर्किट बी असते तुझ्यासारखी. अहो, आज मी शपथ घेतले, आजपासून मी तुमच्यासोबत अजिबात भांडण करणार नाही. वा 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 वा, देवा धन्यवाद रे. दिवस कोणीकडे निघाला कोणास ठाऊक. पण मला सांग, शपथ कोणाची घेतलीस? तुमची. हॅलो, अहो किती कॉल केले मी, 10-15 कॉल केले तरी तुम्ही फोन नाही उचलला. अच्छा, अहो बरोबर आहे, मी ड्रायव्हरची बायको जरी असली तरी काळजी वाटणारच ना. नाही, एक तर पावसा पाण्याचे दिवस आहेत, कशी बातम्यांना दाखवतात, तिथं दरड कोसळलं, तिथं नदीला पूर आला, गाड्या घसरला, ऍक्सिडेंट झालं. एक तर पावसामध्ये दिसत नाही काही, मग काळजी नाही वाटणार का? अहो जरी तुम्ही ड्रायव्हर असला तरी काळजी वाटणारच ना. अहो निदान तुम्ही दिवसातून मला 3 जरी फोन केले ना, बरं 3 सोडा, एकच करा की माझी गाडी खाली झाली किंवा गाडी भरली किंवा मी जेवण केलंय, सुखाने आहे, सुखरूप आहे, तरी माझ्या जीवाला बरं वाटतं. मग मी नाही काळजी करणार तर कोणी करणार? दिवसातून एकदा तरी फोन करा मला स्वतःहून.
मग मी तुम्हाला एवढे 10-15 कॉल नाही करणार. आणि जरा स्वतःची काळजी घ्या. पावसात तुम्ही गाडी चालवताय, मला लय टेन्शन येतं अहो.